जे आहे टेराटेक टेक्नॉलॉजी वापर केला आहे. आता वापर करत असताना आम्ही काय केलं, इथे कंट्रोल ठेवला. कारण टेक्नॉलॉजी काय काम करते, मग जर पोषक तत्व इथं गेले तिथं दिले नाहीत तर वनस्पतीवरती खर्च परिणाम होतो का, किंवा मार्केटसारखं असंच बोललं जातं का, असेच आपले पैसे व्यर्थ जातात का. या ठिकाणी एका एका थेंबाचा हिशोब आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांवर पाठवणार आहोत. तर या ठिकाणी मी काय केलं, ह्या मातीमधनं एक कंद जो लावला जातो तो काढला. ह्या कंदाचं जर बघायचं ठरलं तर ह्या कंदातनं जे फुटवे निघालेत, या ठिकाणी 1, हा 2 आणि 3, हा चौथा आहे, याच्याच बरोबर होता तुटला, आणि हा 5वा आहे. म्हणजे 5 फुटवे याला निघालेत. या फुटव्याचं पानं निघायला सुरुवात झाली. या ठिकाणी एक पान निघालं आहे, दुसरं पान निघतं आहे. दुसऱ्या फुटव्याचं एक पान मोठं निघालं आहे, दुसरं पान निघायच्या मार्गात आहे. आणि जे या ठिकाणी आहे दुसरं, याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6वा कोंब निघालेला आहे. हा एक फुटवा आहे. आता या ठिकाणी हा आपण मोजलाच, हा जो मोठा जो आहे त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा कोंब हा निघतोय. म्हणजे 7 पानं आपण इथं काउंट केलेत. पानांची भाषा केली तर या ठिकाणी आपण कंट्रोल ज्या ठिकाणी वापर केला नाही अशा ह्या बेडबंद काढला ज्या ठिकाणी टेराटेक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नाही. या ठिकाणी एक कोंब निघालेला आहे, अजून तो पानं काढायच्या स्थितीमध्ये नाही आहे. ज्यांनी पानं काढले तो 1, 2, 3, 4 आणि 5वं निघतं आहे. आता पानांची भाषा केली तर पानांमध्ये अंतर किती आहे. इथे पानं किती झाली सगळी, 17 पानं सगळी आपण मोजली. मग अशी 17 पानं इथं आहेत आणि इथं 7 पानं आहेत. मग 7 पानामध्ये 10 पानांचा जर फरक असेल, आणि आपण आता जे थिअरी अभ्यास केला, जो आपण टेक्निकल गोष्टी समजून घेतल्या, जर तुमच्या पानांवर सूर्यप्रकाश पडत असेल आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असेल, आणि जर अन्न इथं तयार होत असेल, आणि ते अन्न जर वनस्पतीला जात असेल, आणि त्याच्या खाली जर हळद बनण्यामध्ये मदत होत असेल, तर हळद इथे जास्त वाढेल का इथे जास्त वाढेल, जास्त वाढेल. दुसरी गोष्ट आपण सकाळी शिकलो का, जे अन्न वहन प्रक्रिया आहे, अन्नाचं जे जमिनीतून पानांच्या किंवा वनस्पतीच्या कोपऱ्या कोपऱ्यात जे अन्नाचा एक एक कण जातो, हे अन्न वहन प्रक्रिया कोण करतं, तर मुळं करतात. आणि मुळं कोणती करतात, ही मोठी मुळं करतात का, ही म्हणतात पांढरी मुळं. मग या ठिकाणी दोघांच्या तुलनात्मक दृष्ट्या जर बघितला तर या ठिकाणी पांढऱ्या मुळांची संख्या किती आहे आणि या ठिकाणी किती आहे. म्हणजे या ठिकाणी जेवढं अन्न इथून वहन होईल, अन्नाचं जे ट्रान्सपोर्टिंग होईल, ते इथे जास्त होईल का इथे जास्त होईल. टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे का नाही, टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. मला सांगा, हात वर कोण सांगा, किती लोकांना वाटतं का टेराटेक वापरलीच पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. आता मी या ठिकाणी आज या ठिकाणी जवळजवळ 49 लोकांना घेऊन ह्या कार्यशाळेसाठी म्हणजे टेक्निकल वर्कशॉपसाठी माझ्यासोबत कांबळे साहेब आलेले आहेत नांदेडवरनं. या ठिकाणी युवतीकर साहेब आहेत माझे मित्र पुण्यावरनं, शैलेश भोसले साहेब आहेत पुण्यावरनं, आणि या ठिकाणी मग पठाण साहेब वगैरे आमचा जो ग्रुप आहे, गेले आम्ही 2-3 वर्ष टेराटेकच्या टेक्नॉलॉजी काम करतो, रिसर्च केला, आणि ही लोकं आज मंडळी बरोबर आहे. तर मला ह्या दोघांच्या तुलनात्मक दृष्ट्या जो फरक तुम्हाला जाणवला, तर आजच्या अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्हाला काय वाटलं. या ठिकाणी टेराटेक टेक्नॉलॉजी ही जवळपास 2 महिने झालं पूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर चालू आहे. पण आज आम्ही या कार्यशाळेला मुद्दाम भेट देण्याचं कारण म्हणजे लाईव्हमध्ये सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टीसुद्धा लाईव्हमध्ये पाहण्यासाठी आम्ही एक 50 लोकांचा ग्रुप नांदेडवरून आलेलो आहे. आणि आज सकाळी जे सेशन झालेलं आहे त्यामध्ये आम्हाला टेराटेक टेक्नॉलॉजी नेमकी असते कशी आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा असतो. पण फील्डवर आम्ही शेतात ज्यावेळेस आलो त्यावेळेस लाईव्हमध्ये आम्ही हे सगळं बघतोय, तर हे प्रॅक्टिकल अनुभव आम्हाला लक्षात येत आहेत की एवढे सगळं जे त्यांनी सांगितलं आहे तशाच पद्धतीचे रिझल्ट शेतामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही नांदेडमध्ये सुद्धा काही 10-15 शेतकऱ्यांना दिलेलं आहे, त्यांच्यासुद्धा शेतामध्ये खूप सारे बदल आम्हाला दिसत आहेत. तर ही टेक्नॉलॉजी 100% प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक पिकावर वापरायलाच पाहिजे. कारण उत्पादन जर वाढवायचं असेल, शाश्वत शेती जर करायची असेल, तर या जुन्या पारंपरिक पद्धतीला थोडं बाजूला करून या टेक्नॉलॉजीचं मदत घ्यावीच लागेल, तरच आपली शेती सुधारेल, उत्पन्न वाढेल, आणि पाहिजे ती अपेक्षित तुमचा जे शेतकऱ्यांचा उद्देश असतो प्रत्येकाचा, तो इथं साध्य होईल. यासाठी मी सर्व टेराटेक टेक्नॉलॉजीच्या टीमला, काजी सर असतील, पाटील सर असतील, सर्व इथले काही जुने शेतकरी आहेत, या सर्वांना व माझ्या नांदेडच्या नाशिकच्या टीमला व बाकी जे काही टीम आलेले आहेत, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो.